शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपूर्वी जो मुसळधार पाऊस पडला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक सखल भागामध्ये पाणी साठलं होतं. आज आपण या ठिकाणी जयनगर परिसरात उपस्थित आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत सर्व इकडचे नागरिक उपस्थित आहेत. या ठिकाणी सुद्धा सखल भागांमध्ये पाणी गेलं होतं. सर्व नागरिकांच्या निवासी संकुलामध्ये पाणी गेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये निशाताई जगदीश भोईर ह्या नागरिकांच्या सेवेसाठी स्वतः मैदानात उतरल्या आणि त्यांनी लोकनेते हितेंद्र ठाकूर, त्याचप्रमाणे माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी सभापती कन्हैया बेटा भोईर सर आणि रमेश घोरकाना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्याशी संवाद साधला, संपर्क साधला आणि या नागरिकांना पूर परिस्थितीमध्ये कसं पाण्याचा निचरा होण्यासाठी नियंत्रण करता येईल, नियंत्रणात आणता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज आपल्यासोबत या ठिकाणी या परिसरातील नागरिक उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नगरसेविका निशाताई जगदीश भोईर उपस्थित आहेत. आपण नेमकं पाहूया या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे. ताई नमस्कार. काय सांगाल, आज जयनगर परिसरामध्ये एवढा संपूर्ण सखल पाण्याखाली जातो, तर हे जे नाल्याचं पाणी आहे, हे नाल्याचं पाणी वेगळ्या दिशेने वळलेलं आम्हाला दिसतंय, तर यासाठी तुमचे पुढचं म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासाठी तुमचे पुढचे प्रयत्न काय असणार? भागात गेले 15 वर्षापासून पाणी भरते आणि इकडनं वसई फाट्याचा जो पाणी आहे धुमाळाचं सरळ गटाराच्या इकडनं, त्याच्यामुळे जयनगर मध्ये पुष्कळ पाणी भरतं. पाऊस पडला का लगेच पाणी भरतो आणि तिथे नागरिक खूप त्रस्त झालेला. महिला वर्ग पण खूपच कंटाळत, बोलत आई रात्री पण झोप नाही लागत, रात्री पाणी भरायला का लाईट गेला आम्ही सामान कसं उचलायचं, त्यांची वर्षभराची मेहनत मोफत जाते. ही समस्या आम्ही लक्षात घेऊ. हा पाणी तो हायवेवरून येणारा पाणी हा पर्यायी इकडनं मार्ग खुला करून देऊन तो डायरेक्ट नदीला सोडण्याचा प्रयत्न ठाकूर आणि माझी आमदार क्षितिजदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम चालू केलेलं आहे की जेणेकरून जयनगर मध्ये पाणी भरणार नाही. आता काय सांगाल, आता पूर्वी या घटकाचं जे नियोजन झालं होतं त्याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर कामच चुकीचं झालं, कारण का जवळपास आपण बघितलं ना, हा 2 किलोमीटरचा पल्ला जो इथे फिरवला गेला हा पुढूनच फिरवायचा होता आणि नियोजन पण तसंच होतं, पण चुकीचे धोरण, काही धनिक लोकांसाठी काही झालेले मॅनेज गोष्टी आणि प्रशासन अभाव याच्यामुळे हा गटार म्हणजे नवजीवन, रश्मी पार्क हा पूर्ण डोंगरी इकडचा जो पाणी उतरतो पावसाळ्यात हा पूर्ण जायचा जयनगर मध्ये आणि त्याच्यामुळेही जयनगर मध्ये पाणी भरण्याची समस्या होती. त्यावेळेस त्या नियोजनात तो गटार सरळच होता, पण जवळपास 2 किलोमीटरचा वलसा वाढवला गेला आणि या जयनगरच्या लोकांवर हा गटार फोडला गेला. आणि आज एक चांगले नगरसेविका आपल्या दरम्यान आज या लोकांनी निवडून दिल्यामुळे जनतेचा जो विश्वास आहे त्यांनी आज परत ही चुकी अगोदर केली आहे ती चुकी सुधारवण्यासाठी आज हा नवीन गटार पर्याय की जेणेकरून समोरच मोठा नाला आहे की हा सरळच पाणी जाऊ शकतो, पण तो मुद्दामून इथून फिरवला गेला फक्त काही लोकांच्या याच्यासाठी आणि त्याच्यामुळे आज हा पर्यायी मार्गाने आज जयनगरचे त्यांना जो नेहमी दर पावसात त्रास होतो आणि खास करून जे ग्राउंड फ्लोअरला राहतात ते, आणि ग्राउंड फ्लोअरला एकदा पाणी भरला की त्यांचा संपर्कच पूर्ण याच्याशी तुटून जायचा. त्याच्यामुळे आज हा पर्याय जो आहे हा एकदम उपयुक्त असा ठरणारा पर्याय आहे जयनगरच्या लोकांसाठी. खास करून काय सांगाल की किती आशा व्यक्त करता की हे झाल्यावर किती लोकांना फायदा होईल? तुम्ही बघा, हे काही राजकीय भाषण नाही आहे किंवा राजकीय प्रोग्राम नाही. आज इथे सर्व लोक उपस्थित आहेत. खास करून आमचे मित्र देसाई साहेब भाजपचे आहेत, पण आलेत का तर त्यांनाही ते माहिती आहे की हे काम चुकीचं झालेलं आहे. त्यांनी ते त्यावेळेस आमच्या बरोबर राहून तो सुझाव दिला होता, पण आज आपल्या नगरसेवकांनी ती भूमिका घेतली, लोकांच्या जनभावना मान्य केल्या आणि हा पर्यायी गटार काढण्याची सोय केलेली. आज खरं बोललं तर आमच्या खाली जयनगर साठी नाही आहे, पूर्ण धुमानगर साठी एक चांगली बाब आहे. गेले 5-6 वर्ष समाजसेवक जगदीश भोईर यांनी उत्तमरित्या पाठपुरावा केल्यामुळं हे आज जे घडतंय ते खरं त्यांना श्रेय दिलं पाहिजे. आणि सुदैवानं आज आपल्या एरियाची नगरसेविका म्हणून त्यांची मिसेसच काम करते आहे आणि ती खूप चांगल्या रीतीने काम करत आहे. आम्ही कुठल्याही पक्षात असो तरी पण आम्ही हमेशा त्यांना सपोर्टच करत आहे. पहिली गोष्ट जयनगरसाठी जयनगरवाल्यांनी त्यांच्यासाठी 100% नाही पण 90% त्यांना सपोर्ट करून ज्यांचं विजयामध्ये रूपांतर केलेलं आहे.
आणि आम्हाला नक्की खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या कुठल्याही समस्या जयनगरसाठी त्या पूर्ण करतील. जयनगर गणपती मंडळाला हमेशा त्यांचं योगदान असते आणि मी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. तसेच लोकनेते इंद्र ठाकूर साहेब हे खूप तसे ध्येयवेळी आहेत. विकासासाठी त्यांच्यावर फार मोठं विजन आहे, पण मधल्या काळामध्ये चुकीच्या लोकांना निवडून देऊन काही ठिकाणी विकास झाला नाही. त्याचं खापर जरी विजेचं असेल तर आम्ही फोडत राहीन, जिथं चांगल्यासाठी आम्ही लढत राहील आणि इथून पुढं मॅडम चांगल्या कामं करतील आणि कधीही जयनगरला इथून पुढे कुठलीही तकलीफ होणार नाही याची मी ग्वाही देतो. तसेच जयनगर मधल्या की जिथे जमलेल्या लोकांना मी विनंती करतो, चांगल्यासाठी चांगलं म्हणा, विनाकारण कुठल्याही गोष्टीत धाडा घालण्याचा प्रयत्न करू नका आणि जे धाडा घालतील त्यांना धाडा शिकवायची त्यांच्यात दम आहे. नगरसेवक त्यांना काय असतं, काय गोष्टी असतात की आपल्या कायद्यानं आणि समजूतपणानं करायचे असतात. विनाकारण कुठलाही वाही आणून जो मानून नाहीये. त्याशी मी जयनगर मधल्या इथे जमलेल्या सगळ्यांना सांगतो, आपली कामं करून घ्या, मग ती पार्टी कुठलीही असो, कुठल्या पक्षाचा असो, कारण विकास हा आपला सर्वांसाठी असतो. आपला कायदा कानून सगळ्यासाठी असतो. बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्यावर बोलण्याचा अधिकार आहे, पण अति बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. समाजसेवा करायची नाही आणि फुकट बोमा मारायची, पोस्टर लावायचे, बॅनर लावायचे, स्वतःचे बर्थडे साजरे स्वतःच करायचे. ते आजपर्यंत घडत आले जयनगर. म्हणून जयनगर मधले काही लोक हे सगळं एकत्र आले तर सगळा व्यवस्थित विकास होऊ शकतो. आज सर्वांना माहिती पडले की आपला विकास करायचा असेल तर एकमेव निशा मॅडमच करू शकते आणि ज्या पाठीशी राहिले पाहिजे, या सुखा दुःखात सगळे ते राहतील. नगर मध्ये बघायला गेलं तर ना झाले 4-5 वर्षानं आमच्याकडे पाणी रात्रीचं आलं, डॅम वगैरे सोडला आणि मुसळधार पावसाने आमच्याकडे 7-7 फूट पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे ग्राउंड फ्लोअरची सगळी म्हणजे घरांची निस्तव्यस्त होऊन जायची आणि लोकांना ना दुसऱ्या दिवशी सकाळीसाठीच कोरडे कपडे सुद्धा नसायचे, एवढी अवस्था बेकार व्हायची. पण त्या अवस्थेत सुद्धा दादा दुसऱ्या दिवशी म्हणजे नगरसेविकाच्या याच्यावर नसताना सुद्धा दादा आणि वहिनी दोघं सुद्धा येऊन आमच्यावरती बोलतात ना एक मायेचा हात फिरवायचे आणि त्या आशेनेच आम्ही म्हणजे कोरोनापासून आम्हाला ते मदत करतात. जसं लसीकरण म्हणा, कुठे आमच्या पाणी भरलेलं आहे त्याच्या कोणत्याही कामासाठी कधीही फोन करा, ती दोघंही आम्हाला अवेलेबल असतात. आणि गेल्या शनिवारी मुसळधार 3 दिवस पाऊस पडला होता, पाणी गुडघ्याच्या वर आलं होतं, लोकांच्या घरात शिरे पण राहिलं होतं. त्यातून जगदीश दादा आले होते, वहिनी आल्या होत्या, त्यांनी सगळं आमचा परिसर बघितला आणि त्याचा पाठपुरावा करून आता हा जो पर्याय काढलेला आहे तर त्याच्यासाठी आम्हाला वाटतंय की खूप आनंद वाटतंय की किती वर्षानंतर काय नाही पण आता आम्ही निश्चिंत रात्रीचे झोपू शकतो हा जर पर्याय निवडला तर. निशाताईचे आणि जगदीश दादाचे खूप खूप आभार आमच्या सर्वांतर्फे. एकंदरीत आपण पाहिलं की प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा नगरसेविका पदावर नसताना सुद्धा जगदीश भोईर यांनी आपले वरिष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी ते तत्पर राहिलेले आहेत. आता त्यांनी जयनगर परिसरामध्ये भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा कसा होईल याकरता जो गटाराचा नाल्याचा मार्ग वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या नाल्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो आता येणाऱ्या भविष्यामध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवल्यास काय परिस्थिती हे पाहण्यासारखं असेल. लाईव्ह जागरूक वसई वाली. पूर परिस्थिती पुन्हा उद्भवू नये व नागरिकांवर कुठल्याही अडचणींचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी नगरसेविका निशाताई जगदीश भोईर यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चुकीच्या पद्धतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी झालेल्या नाल्याचा मार्ग योग्य प्रकारे वळवण्याचा मानस घेतला आणि आज त्या कामाचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. या प्रसंगी समस्त बहुजन विकास आघाडी वालीव व जयनगर येथील रहिवासी तसेच ग्रामस्थ, वालीव विभाग अध्यक्ष तथा किंगमेकर महेश धनगर, नगरसेविका निशाताई भोईर, भव्य कार्यकर्ते जगदीश भोईर, जयनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश देसाई, वालीव युवा अध्यक्ष पुनीत पाटील तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते राजा मोहिते, उद्योजक बाबू सूर्यवंशी आणि जयनगर मधील सर्व सोसायटी मेंबर्स, ग्रामस्थ, रहिवासी आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. धन्यवाद.